पूर्ण फेब्रुवारी महिना उलटून गेला तरीही आमच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता काही आला नाही। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये येणार तरी कधी? निवडणुकीपूर्वी तर मोठमोठी आश्वासने महायुती सरकारने दिली, मात्र आता छाननी प्रक्रिया लावून लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच ह्या सरकारने लावलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता अजूनही खात्यामध्ये जमा झाला नाही, म्हणून लाडक्या बहिणींनी तसेच विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर आता महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याचे नुकतेच पुढे आलेले आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या मिळणार अशी एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देताना उशीर का झाला ह्यामागील कारण देखील महिला व बाल विकास विभागाने दिलेले आहे। मित्रांनो, सध्या सुरू असलेली छाननी प्रक्रिया किंवा अर्ज पडताळणी प्रक्रिया लांबल्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देताना उशीर झाला अशी स्पष्ट कबुली महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळणार अशी मोठी बातमी मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 अधिक 1500 असे एकूण 3000 रुपये जमा होणार अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। तेव्हा लाडक्या बहिणींसाठी ही एक गुड न्यूज असली तरी अनेक लाडक्या बहिणींनी ह्यावर नाराजी दर्शवली आहे, कारण अनेक महिलांना पैशांची अर्जंट गरज आहे। तेव्हा आमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार ह्याचीच प्रतीक्षा राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणी करत आहेत। तेव्हा मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार आणि सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वर्ग केले जाणार, कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार त्याबाबतचा तपशील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतची एक लेटेस्ट अपडेट अशी आहे की ह्या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। तेव्हा मित्रांनो, आजपासूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, पैशांच्या वितरणास इतका उशीर का झाला ह्यामागील कारण महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे। योजनेतील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांची पडताळणी राज्य सरकारने सुरू केली आणि मित्रांनो, पडताळणी अंतर्गत आतापर्यंत या योजनेतून निकषात न बसणाऱ्या 9 लाख महिलांना वगळण्यात आले आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता आणखीनच कमी महिलांना मिळणार आहे। मित्रांनो, 8वा हप्ता वर्ग करण्याकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे ते जिल्हे आपण लगेचच जाणून घेऊया। मित्रांनो, जिल्ह्यांच्या यादीमधील पहिला जिल्हा आहे वाशिम, दुसरा जिल्हा आहे अमरावती, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, चौथा जिल्हा आहे जालना, 5वा जिल्हा आहे रत्नागिरी, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा आहे मुंबई उपनगर, 8वा जिल्हा आहे रायगड, 9वा जिल्हा आहे गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया, 11वा जिल्हा भंडारा आणि यादीतील शेवटचा जिल्हा आहे परभणी। तसेच मित्रांनो, ज्या बँकांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामधील सर्वात पहिली बँक आहे HDFC बँक, दुसऱ्या क्रमांकावरील बँक आहे इंडसइंड बँक, तिसऱ्या क्रमांकावरील बँक आहे IDBI बँक, चौथ्या क्रमांकावर आहे युनियन बँक, 5व्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँकेचा क्रमांक आहे, 6व्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया, 7व्या क्रमांकावर येस बँक, 8व्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक, 9व्या क्रमांकावर इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक आणि 10व्या क्रमांकावर ICICI बँकेचा समावेश आहे। तर मित्रांनो, जर ह्या 12 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तसेच या 10 बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल आणि ते बँक अकाउंट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना अटॅच केले असेल तर तुमच्याकरिता ही एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। तसेच मित्रांनो, सध्या तरी 1500 रुपयांचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अनेक महिलांना अशी आशा होती की त्यांना आता 2100 रुपयांचा हप्ता मिळणार, पण हा हप्ता मिळण्याकरिता त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। तसेच मित्रांनो, निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत जाणार अशी चिन्हे दिसत आहेत। डिसेंबर महिन्यामध्ये 2,46,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये वर्ग करण्यात आले होते। त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यामध्ये 2,41,00,000 महिलांना 1500 रुपये देण्यात आले, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिलांची संख्या घटली। मित्रांनो, विविध निकष लावून महायुती सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात आहे, कारण लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे। त्यातल्या त्यात आता 2100 रुपयांचा हप्ता होणार आहे, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आणखीनच भार पडणार आहे। तेव्हा एकूणच परिस्थिती बघता आणि महाराष्ट्र राज्यावरील वाढत्या कराचा बोजा बघता सरकार नक्कीच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच एक धक्कादायक अपडेट ही देखील पुढे आलेली आहे की 5 लाख महिलांनंतर आणखी 4 लाख महिला योजनेतून बाहेर पडल्या आहेत।
तेव्हा मित्रांनो, साधारणतः 2,37,00,000 महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत.